नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्वात प्रथम सर्व भारतीयांना 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज पूर्ण देशभर आपलं हे अमृत महोत्सव आहे ते सर्व खूप खूप छान पद्धतीने साजरा करत आहेत. सगळीकडे मस्तपैकी तिरंगे आपल्या देशाचे फडफडत आहेत आणि खूप छान वाटतं आहे ते बघून. मला थोडं त्याबद्दल बोलायचं आहे. आपल्या देशासाठी म्हणजे आपले खूप शूरवीर आहेत ज्यांनी खूप लढाई केलेली आहे, बलिदान दिलेले आहेत. त्यांच्यासाठी खरंच मानाचा मुजरा. आज त्यांनी लढाई केली आहे, बलिदान दिले, म्हणून आज आपण हा अमृत महोत्सव म्हणजे 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो एवढ्या मोठ्या थाटामाटाने. तर त्यांच्यासाठी खरंच मानाचा मुजरा. सो आज आपलं भारताचं जे अमृत महोत्सव आहे ते सेलिब्रेट सगळेच करतात आहे. जसं मी सांगितलं तसं आज पप्पा आणि मी बाईक राईडला चाललो आहे मुंबईमध्ये. तसं तुम्हाला पण घेऊन चाललो आहे. आपण पण बघूया. खूप सुंदर वाटेल सगळं दृश्य बघायला. तर चला आपण जाऊया आता. तर पप्पा आणि मी आता निघालेलो आहोत ऐरोलीवरून. आजचा एक्सपिरियन्स खूप छान असणार आहे. संध्याकाळी निघालो आहे आणि पाऊस आत्ताच आम्हाला भिजवून गेला आहे थोडासा. आता बघूया पुढे भेटतं काय. इन्सिटर घेतलेले आहेत पण अजूनपर्यंत घातले नाहीत कारण का पाऊस एवढा जोरात नाही आहे. चला आता राईडला सुरुवात झालेली आहे आपल्या. तुम्ही पण आपल्यासोबत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आपण सध्या लालबागमध्ये आहोत. मस्त गणपतीची तयारी सगळीकडे चालू आहे. इकडे मंडप बांधायचं काम वगैरे सगळं चालू आहे. खूप भारी वाटलं. पप्पा कसं वाटलं? खूप बरं वाटलं पप्पाला बघून. हां, खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं. आज येऊन खूप छान वाटलं. चला आता पुढचा आपण प्रवास चालू करूया. पाठी असेच खूप गणपती आहेत ज्यांचं आगमन आज होतं आहे. आवाज येत आहे तुम्हाला? मला तर नाचायचं मन करत आहे. इथूनच नाचते मी. आणि इथे राणीचा बाग दिसतोय. आपण आलेलो आहोत. आज पण गर्दीच आहे पण आपण आलेलो तेव्हा खूप काहीतरीच गर्दी होती. आता टायमिंग झालं आहे ना बंद व्हायचा म्हणून ही गर्दी नाही वाटत एवढी मला. पण अगोदर गर्दी असेल कारण का संडे आहे तर खूप गर्दी असणारच. आपण पण आलेलो आहोत. तुम्ही जर ब्लॉग बघितला नसेल तर बघा नक्की जाऊन. आणि खूप सारी ट्रॅफिक आहे इथे बघू शकता तुम्ही. तर आता आपण पोचलो आहे मुंबई सेंट्रल. समोर तुम्ही बघताय 2 टॉवर. किती छान वाटत आहेत. मुंबईमध्ये आल्यावर एकच मजा आहे की म्हणजे दिसायला खूप सुंदर वाटतं. जे ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग उंच उंच जे टॉवर्स आहेत ते. मुंबई सेंट्रलमध्ये जी BIT चाळ आहे तिथे पप्पांचा जन्म गेला म्हणजे लहानपण तिथेच आणि ताळदेवमध्ये गेलं आहे.
तर पप्पांना ते आठवण आली आताच की त्यांचं लहानपण इथेच गेलेलं आहे. माझं पण थोडं थोडं गेलं आहे, कारण का इथे महेंद्र मामा आहे आमचा, त्याच्याकडे आम्ही यायचो लहानपणी आणि खूप धमाल करायचो. ती चाळीमध्ये खूप पारंपरिक सण जे आहेत आपले ते पण साजरे होतात. ग्रँड रोड स्टेशनचा हा परिसर आहे आणि इथे प्रत्येक शॉपवर तिरंगा मस्त फडकतोय बघा. इथे चाळी ज्या आहेत सगळीकडे मस्त तिरंगा आपला ध्वज फडकतोय. इथे पुढे सुद्धा बघताय तुम्ही बाप्पाचं आगमन झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आज गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे, तर आपल्याला इकडे जायचं नाही तर दाखवलं असतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मरीन ड्राईव्हला पोचलो आहे. पूर्ण कोस्टलचं काम चालू आहे. पूर्ण रस्त्यावर पुढे माहिती नाही. मी तर आता 2 वर्षांनी आली. आता हे काम चालू झालं आहे, त्यानंतर मी आलीच नाही. पप्पा पण नाही आलेले. बघूया आता पुढे कुठे रस्ता खाली मिळतो आपल्याला. फुल रस्ता पॅक आहे म्हणून आहे बघा. लोक तिथून ब्रिजवर उभे राहून बघतायत, आनंद घेत आहेत समुद्राचा. आणि इथे हे जे लाईटीचे पोल आहेत त्यांना पण तिरंग्याच्या रंगाची आपल्या लाईटिंग केलेली आहे. लोक बघा. आणि गिरगाव चौपाटीला थांबायला तिथे खूप सारी गर्दी होती म्हणून आम्ही पुढे निघालो. हे जे लाइटिंग केली ती बघायला खूप सुंदर वाटते ना. इकडे आहे, इथे गर्दी बघा किती आहे. आता पार्किंग भेटायला पाहिजे. आपण मरीन ड्राईव्हला पोहोचलो इथे आणि पुढे तिकडे तर सगळं कोस्टलचं काम चालू आहे आणि इथे खूप गर्दी आहे, त्यामुळे सुंदर हवा येते. पप्पा कसं वाटतं येऊन? ठीक आहे, मस्त वाटतं. ॲक्च्युली आम्ही येणार सगळे होतो, पण प्लॅन कॅन्सल झाला म्हणून पप्पा आणि मी आलो आहे. तर एवढी काय मजा येत नाही, कारण का सगळे असतात तेव्हा जास्त मजा येते ना. आता दोघं आले तर मजा येते, पण ते असल्यावर जास्त मजा येते. चला आपण जरा समुद्रापाशी जाऊया. फेवरेट जागा आहे. मी बऱ्याच वर्षांनी आली आता इथे आणि पाणी जास्त नाही, भरती नाही आहे, ओहोटी आहे, पण पाण्याचा आवाज ऐकायला एवढा सुंदर वाटतं आणि या लाटा बघायला खूप छान वाटतंय. इथून थोड्या वेळाने निघू, कारण का पावसाने पण काळोख केलं आणि आम्हाला पुढे पण जायचं CSTला, त्यानंतर घरी जायचं, मग जास्त लेट होईल. तर पप्पा BIT चाळ बघून काय वाटलं? तुमचं बालपण गेलं ना तिथे? हो, माझं BIT मध्ये इथे जन्म झाला. ताडदेव टू BIT, म्हणजे लहानपण माझं तिकडेच गेलं. आणि तुम्ही तिथे दहीहंडीचं आत्ता पण पथक आहे ना? हां, जगमगमध्ये मी लग्नाच्या अगोदर खूप वर्ष जगमगमध्येच यायचं, तिथेच गोंधळ खेळायला. आता पण आहे तिथे, पण पप्पा आता जात नाही, कारण का प्रवास लांबचा आहे ना.
ऐरोली टू इथे मुंबई सेंट्रलपर्यंत एवढं जमत नाही. चला आता पुढे जाऊया आपण. आणि 2 वर्षानंतर गणपती आगमनाचा जो उत्साह बघितला ना, मला तर एवढं भारी वाटतं, पप्पांना पण भारी वाटतं. आणि खालची गर्दी तुम्ही तर बघितलं असेल, सगळे लोक किती आनंदी होते. 2 वर्षानंतर गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे, मोठ्या मोठ्या मूर्त्या परत एकदा दिसत आहेत. खूप छान वाटलं बघून. आणि आता जास्त आतुरता लागली, कारण का दिवस जवळ येतात गणपती बाप्पा यायचे. आणि मुंबईचे एवढे छान सुंदर दृश्य असेच सगळीकडे असणार आहेत, पूर्ण देशभर. सगळ्यांनाच खूप भारी वाटतात हे 3 दिवस स्वातंत्र्याचे. म्हणजे आपण जे अमृत महोत्सव सेलिब्रेट करतोय. एसटी स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथे फुल गर्दी आहे, पण जो सीन आहे तो 1 नंबर आहे. पुढे जाऊया आपण, बघूया आपल्याला जागा मिळते का. मी दिसतोय की नाही माहिती नाही, पण हे नक्की दिसत. आणि पावसाने जोरदार हजेरी लावली, आम्ही तसं पोचलो चाहता हूं कि भारत विश्व के सबसे विशाल लोकतंत्र के रूप में निखर जाए. आज भारत की
आज इथे येऊन खरंच खूप बरं वाटलं. येणं सार्थक झालं असं मी म्हणेन. कारण का तो जो शो चालू आहे त्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. म्हणजे सगळं काही सांगितलेलं आहे की आपला भारत स्वतंत्र कसं झाला, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र कसं निर्माण केलं, हे सगळं काही त्याच्यामध्ये दाखवलं आहे. त्याच्यानंतर आपलं इस्रो रॉकेट कसं चालू झालं, सगळं काही सांगितलेलं आहे. मला जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं मी कॅप्चर केलं. आणि सगळीकडे आपला भारताचा 75वा अमृत महोत्सव खूप 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 छान प्रमाणे साजरा होतो आहे. खूप आनंद होतो आहे. आणि ही व्हिडिओ हा ब्लॉग बघून तुम्हालाही छान वाटेल खूप. चला आता जास्त काही बोलत नाही मी, आता घरी जाऊन बोलूया. कारण का पाऊस पण येतो आहे आणि आपल्याला लेट पण होईल घरी जायला. सो आता डायरेक्ट घरी भेटूया आणि घरी बोलूया. घरी आलेलो आहोत आत्ता. तरी पण आम्हाला लेटच झालं घरी यायला. मध्ये आम्हाला ट्रॅफिक मिळालेली आणि खूप छान वाटलं आज जाऊन. एकतर आम्हाला म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की गणपती आगमन आम्हाला भेटेल करून, तर ते पण भेटलं. आणि CSTला जाऊन पण खूप छान वाटलं. परत मरीन ड्राईव्हला जाऊन पण छान वाटलं. तुम्ही हा ब्लॉग हा नक्की पूर्ण बघा. कारण का याच्यामध्ये मी जास्त बोलली नाही आहे, पण जे आपण दृश्य बघितलेत ना तिरंग्याचे, सगळीकडेच तिरंगा दिसत होता, ते खूप छान वाटत होतं. आणि एक गोष्ट सांगायची आहे, झेंडा आपण घरोघरी लावलेला आहे किंवा गाडीवर लावलाय तर त्याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. आता झेंडा आपण जेव्हा काढणार आहे त्याला सन्मानाने काढा आणि त्याला व्यवस्थित ठेवा. त्याचा खरंच अपमान होणार नाही याची काळजी घ्या नक्कीच. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.